एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका एका 19 वर्षीय नराधमाच्या कृत्याने हादरला आहे। अल्पवयीन मुलावर वारंवार बलात्कार केल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि एवढंच नाही तर पीडितेच्या आईला आता तुझ्या मुलीवर बलात्कार करीन अशी धमकीही दिली आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एका 19 वर्षाच्या तरुणाने माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडवून आणली आहे। राजा रावसाहेब बागुल असे या नराधम आरोपीचे नाव आहे। त्याने अनेक अल्पवयीन मुलांवर वारंवार लैंगिक अत्याचार केले। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। नांदगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2)(3 आणि पोस्को कायद्याच्या कलम 4(6)(12) नुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। घटनेमुळे संपूर्ण नांदगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। आरोपीने पीडितेच्या आईला ही धमकी दिल्याने समाजात तीव्र रोष व्यक्त होत आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे करीत आहेत। ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे। अल्पवयीन मुलावर होणारे अत्याचार आणि विकृत मानसिकता ही गंभीर समस्या बनली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।